लोकसभा 2024 राज्यात महायुतीचा परफॉर्मन्स लोकसभेमध्ये अतिशय सुमार राहिलाय। शिवसेना शिंदे गटाला 7, अजित पवार गटाला 1 आणि भाजपला केवळ 9 जागा जिंकता आल्यात। एकंदरीतच हा परफॉर्मन्स पाहता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे आणि मंत्रिमंडळातून मला मुक्त करा, राजीनामा द्यायला मी तयार आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाची हायकमांडची ते भेट घेणार आहे। आता या संपूर्ण घडामोडीनंतर राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झालेली आहे। तर सर्वसामान्य जनतेचं यावर नेमकं मत काय? खरंच देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देणं योग्य आहे की अयोग्य आहे? जनतेला काय वाटतं जाणून घेऊयात। लोकांचा त्रास कमी होईल त्याचा गेला। शिवसेना बोलली हे केलं ते केलं त्यानं केलंच पाहिजे रिझल्ट। त्याला राजीनामा द्यायला त्याची कर्माचे फळ भोगच पाहिजे। लोकांना फसवायचा धंदा करतात हे लोक सगळे मिळून ते उत्तम केलं आहे। लोकांचा त्रास कमी होईल त्याचा गेला। त्यांनी जो लोकसभेचा जो निकाल आहे महाराष्ट्रामध्ये त्याचा पाहून असं म्हटलेलं आहे की पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतोय आणि मला मोकळं करा, मंत्रिमंडळातून राजीनामा देण्याची तयारी दाखवली। काय वाटतं हे सगळं पाहून? जबाबदारी त्यांनी स्वीकारून राजीनामा द्यायलाच पाहिजे ना। आता राजकारण कुठे गेले हे सगळं त्यांनी टीका केलेली। शिवसेना फोडली हे केलं ते केलं त्याला राजीनामा द्यायला पाहिजे। त्याची कर्माचे फळ भोगच पाहिजे। देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा देऊ नये। ही इज व्हेरी सिन्सिअर, ऑनेस्ट अँड बेस्ट पॉलिटिशियन and very progressive. It is a mistake on the part of BJP. They were not very cautious during the election time. No, I absolutely agree with my friend. And because it is not his fault. It's a public opinion. And where he has worked, the people have voted. And where they have not worked, they have taken the revenge. That is the only reply. पॉलिटिक्स में इतनी ज़्यादा नहीं हूँ इंटरेस्टेड, लेकिन फिर भी आई फील कि उसने अपनी रिस्पॉन्सिबिलिटी निभाई है, उससे रिज़ाइन नहीं करना चाहिए। ही इज़ अ नाइस पर्सन। चांगला केलाय, चांगला अति उत्तम केलाय। लोकांचा त्रास कमी होईल त्याचा गेला। तुम्हाला काय वाटतं की त्यांनी असं राजीनामा देणं योग्यच आहे आणि जनतेने त्यांना नाकारलेलं आहे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांना सहानुभूतीने त्या सीट निवडून आलेले आहेत। त्यांनी जे पक्षाची फोडाफोडी केली आहे आणि जे हे केलेलं आहे ते आम्हाला मान्य नाही। लोकांना शांती नाही। आता मीटर आणले इकडे अदानी काय ते काय करत नाही। अदानीवर कर्ज आहे ते फेडायला ते प्रीपेड मीटर बसवतात। लोकांना फसवायचा धंदा करतात हे लोक सगळे मिळून। बाकी मुंबईशिवाय काही भेटलं नाही त्यांना। फक्त हे मोठे मोठे नेते काही कामाचे नाही। मुंबईमध्ये चांगल्या छोटे छोटे पार्टी आहेत त्यांना होऊ द्या। और क्या करना चाहिए, और जनता की सेवा करो और क्या करें। नहीं रिजाइन नहीं करना चाहिए, आना चाहिए। ह्याच्यामध्ये असं आहे की त्यांची जरा हे वागणूक जरा थोडी चुकीची होती, तर सर्व पब्लिक नाराज आहे। त्याच्यामुळे त्यांच्यावरती नाराज असल्यामुळे त्यांचं अपील झालं योग्य। क्या लगता है आपको ये सब देखकर पॉलिटिकल गेम, या क्या रिजाइन करना चाहिए, नहीं करना चाहिए, या सिर्फ ये पॉलिटिकल गेम है? क्या लगता है? ये तो ठीक ही कर रहे हैं, जो भी कर रहे हैं ठीक कर रहे हैं। त्यांनी ना रिजाइन करण्याची घोषणा केली आहे। काय वाटतं हे सगळं महाराष्ट्रातील राजकीय खेळ पाहून? त्यानं केलंच पाहिजे रिझल्ट। काय केला असेल काय लोच्या पैशाबद्दल काय? राज्यात महायुतीची खराब कामगिरी पाहता फक्त देवेंद्र फडणवीस हे एकटेच जबाबदार नाहीये असं काहींचं मत आहे। त्यांनी राजीनामा देणं अयोग्य आहे असं देखील ते म्हणतायत। तर काहींच्या मते हो, देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा हा द्यायलाच हवा, कारण गेल्या 5 वर्षामध्ये पक्षफोडीची घटना असेल, यावरून तीव्र असंतोष हा जनतेच्या मनामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये दिसतोय। याबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। याबद्दलची अधिक डिटेल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी mymahanagar.com या वेबसाईटवर लॉग इन करा। आमच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका।